महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ग्रामपंचायत चासनडी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक तसेच नागरिक व ग्रामस्थ यांच्या मध्यस्थीने सर्व मागण्या पूर्ण, उपोषण स्थगित। कोपरगाव तालुक्यातील चासनडी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जागेवरून वाद निर्माण झाला होता। त्यांच्या जागेत जे अतिक्रमण होते ते हटविण्याकरिता सामाजिक संघटना, आंबेडकर चळवळ, सर्व पदाधिकारी तसेच समाजबांधव यांच्या भूमिकेतून जोपर्यंत अतिक्रमण मुक्त होत नाही तोपर्यंत अन्नत्याग उपोषण सुरू केले होते। परंतु ग्रामपंचायत चासनडी सरपंच, उपसरपंच सदस्य तसेच गावातील वरिष्ठ मान्यवर यांच्या मध्यस्थीने क्षणात स्थगिती मिळाली व उपोषणकर्त्यांना योग्य तो न्याय मिळाला। बघूया समक्ष मुलाखत उपोषणकर्ते यांची। कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख। आज 11 ऑगस्ट रोजी या ठिकाणी चासनडी गावामध्ये मातंग समाज बांधवांचं या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्यासाठी जी जागा ठेवलेली होती त्या अनुषंगाने एका समाज बांधवांनी या ठिकाणी अतिक्रमण केलं होतं आणि या अनुषंगाने या अतिक्रमण काढण्यासाठी जे मातंग समाजाचे बांधव आहेत, गावातील नागरिक आहेत, सुसज्ज नागरिक आहेत, यांनी ग्रामपंचायत आणि वरिष्ठ पातळीवरती जो तक्रारी दाखल केल्या होत्या। परंतु या अनुषंगाने त्या जो अतिक्रमणधारक आहे त्याची पण या ठिकाणी तब्येत वगैरे ढासळली होती आणि म्हणून या ठिकाणी थोडा अतिक्रमण काढण्यास विलंब झाला होता। परंतु या अनुषंगाने मातंग समाज बांधवांनी विलंब झाल्यामुळे आज या दिनांक चासनडी गावामध्ये ग्रामपंचायत समोर या ठिकाणी आंदोलन केलं होतं, उपोषण केलं होतं। सगळे समाज बांधव या ठिकाणी त्याच्यामध्ये सहभागी होते आणि या अनुषंगाने त्याही जो अतिक्रमणधारक जो कुटुंब आहे त्यांनी देखील मोठेपणा दाखवला। त्यांनी सांगितलं की मी स्वतःहून अतिक्रमण काढून टाकतो आणि मग या समझोता झालेला आहे। याच्यामध्ये कुठला सामाजिक ते नाही, सामाजिक भावना दुखवले गेले नाही। उलट तो एक कुटुंब तेही आमचं आहे आणि उलट समाज बांधवांनी पण हे केलं की त्याचं अतिक्रमण सगळं नका काढू, कारण तो आमचा बांधव आहे म्हणून फक्त जे काही तारपण आहे तो काढून घ्या, कारण ते अण्णाभाऊची जागा आहे। त्या विचाराने पण या ठिकाणी मोठेपणा दाखवला, त्या ताईंनी पण मोठेपणा दाखवला आणि दादांनी पण सांगितलं की याच्यामध्ये समाजासाठी मोठेपणा दाखवा आणि सगळ्यांनी मिळून आम्ही या ठिकाणी एकत्र येऊन आता समझोता केला आणि तो प्रश्न मिटलेला आहे। उपोषण देखील या ठिकाणी ग्रामपंचायतच्या सहकार्याने या ठिकाणी आज चासनडी येथे अण्णाभाऊ साठे फाउंडेशन व कोपरगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी चासनडी गावातील अण्णाभाऊ साठे फाउंडेशन शाखेच्या जागेवरती असणाऱ्या अतिक्रमणाच्या संदर्भात या ठिकाणी ग्रामपंचायत समोर कार्यकर्त्यांच्या माध्यमातून उपोषण केलं होतं। त्या उपोषणाच्या अनुषंगाने गावातील सर्व ग्रामस्थ व उपोषणकर्ते व त्यांचे प्रतिनिधी या दोघांचाही या ठिकाणी ग्रामस्थांनी व्यवस्थित असा समन्वय घडवून आणला आणि जे काही वाद या ठिकाणी झाले होते ते सगळे गैरसमजातून झालेले होते आणि तो गैरसमज दोन्हीही गटामध्ये गट न म्हणता समाज एकच आहे, फक्त वैयक्तिक काही कारणं असतील वादाचे, ते वाद या ठिकाणी ग्रामस्थांनी हस्तक्षेप करून मध्यस्थी करून या ठिकाणी मिटवलेले आहे। आज कोपरगाव तालुक्यातील चासनळी या गावामध्ये बऱ्याच दिवसापासून अण्णाभाऊ साठेंचा आम्ही इथे एक चौथारा बांधलेला आहे आणि त्या चौथाऱ्याच्या आजूबाजूला त्यांच्याच समाजातल्या एका व्यक्तीने अतिक्रमण केलेलं होतं। ग्रामपंचायतने वारंवार त्याला नोटीस देऊन तो ऐकत नव्हता, थोडासा जरा लोकांच्या सांगण्याच्या याच्यातून समाजाच्या अडवणूक करत होता। परंतु आज आमच्या तालुक्यातील आदिवासी समाजाचे आमचे महाराष्ट्राचे नेते माननीय मंगेश भाऊ अवतडे आणि त्याचे सर्व सहकारी आणि आमचे मुन्नाभाई शेख असतील, आमच्या गावातले सगळे अण्णाभाऊ साठे मंडळाचे अध्यक्ष असतील, कार्यकर्ते असतील, आज आम्ही उपोषणाला बसलो होतो। इथं सगळे उपोषणाला बसल्यानंतर ग्रामपंचायतला थोडीशी जाग आली। ग्रामपंचायतला जाग आल्यानंतर मग लगेच सगळेजण तिथं जाऊन त्या दोघंही एकाच समाजाचे आहे आणि दोघांच्याही मध्यस्थीने आज त्यांनी स्वतःहून ते अतिक्रमण काढण्याची कबुली दिली आणि आज ते अतिक्रमण काढून आज सर्व अण्णाभाऊ साठेंचा चौथारा खुला केलेला आहे आणि तिथं आता ग्रामपंचायतला आम्ही आदेश दिलेला आहे की त्या चौथाऱ्याला अण्णाभाऊ साठेंची जेवढी आम्ही स्मारकासाठी जागा ठेवली आहे त्या स्मारकाच्या जागेला अर्जंट कंपाऊंड करून आणि त्याला कुलूप लावणे आणि ज्यावेळेस जयंती असेल त्यावेळेस त्या जागेचा वापर करणे असं समजून समस्त ग्रामस्थांच्या आणि आदिवासी संघटनेच्या, मातंग समाजाच्या संघटनेच्या वतीने आज ते अतिक्रमण काढलेलं आहे आणि आम्ही आता थोड्या वेळातच उपोषण सोडण्यासाठी इथं सगळे गावकरी पण येणार आहेत। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।